कुख्यात डॉन आणि 1993 मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानात कराचीमधील एका रुग्णालयात 2 दिवसांपासून दाखल असल्याचं वृत्त सोमवारी सकाळपासून पसरलं होतं। त्याच्यावर विषप्रयोग झाला, त्याचा मृत्यू झाला अशा चर्चाही होत्या। मात्र पाकिस्तान किंवा भारत सरकारनं या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही। दाऊदचा खास हस्तक छोटा शकील यानं दाऊद जिवंत आणि ठणठणीत असून मी त्याला रविवारी दिवसभरात अनेकदा भेटलो असा दावा केलाय। दाऊदवर विषप्रयोग झाला असून तो रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती पाकिस्तानातील काही सोशल मीडिया हँडलद्वारे प्रसारित झाली होती। त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। 67 वर्षीय दाऊद कराचीमधील एका रुग्णालयामध्ये भरती असून रुग्णालयाच्या त्या मजल्यावर तो एकटाच आहे। वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि जवळचे नातेवाईक यांनाच तिथं प्रवेश असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती। दाऊद रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या आल्यानंतर छोटा शकील यानं भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना या आरोपांचं खंडन केलंय। त्याची तब्येत उत्तम आहे, तसंच रविवारी दिवसभरात काही वेळा आपली आणि दाऊदची भेट झाल्याचा दावा त्यानं केलाय। ज्यावेळी पाकिस्तानामध्ये यादवी निर्माण होते त्यावेळी संपूर्ण देशाची इंटरनेट सेवा बंद केली जाते। दाऊद पाकिस्तानमध्ये आहे की नाही हेही पाकिस्तान स्पष्टपणे सांगू शकत नाही। त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती दाऊदमुळे अडकित्यात सापडल्यासारखी झाली आहे, असं मत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय। अलिबाग इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दाऊदवर विषप्रयोग झाला किंवा नाही, किंवा हा विषप्रयोग भारतानं केला असं पाकिस्तान बोलू शकत नाही। पाकिस्तानची भूमिका आधीपासून दाऊद आमच्या भूमीत नाही अशी आहे। परवेज मुशर्रफ हे भारतात जेव्हा आले होते तेव्हा ते हेच बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई।